हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 15 फेब्रुवारी 2022 द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. आणि हे जे सगळं डिस्कशन आहे ते आपले जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, विशेष करून मराठी विद्यार्थी, त्याच्यामध्ये मग UPSC, MPSC किंवा कंबाईन किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याचं जे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीतून महत्त्वाचं डिस्कशन असतं. त्यांच्या दृष्टीतून जे काही महत्त्वाचे न्यूज आहेत, जे काही महत्त्वाचा मजकूर आहे द हिंदूला, तो आपण आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. सुरुवात करूया मग 15 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या एडिटोरियल पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ते विशेष करून कर्नाटकमध्ये जो हिजाब वाद सुरू आहे त्याच्यावरती आधारित एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग लेखकानं विलेरियन रोड्रिग्यू हे जे लेखक आहेत यांनी या एडिटोरियलमध्ये काय डिस्कस केले ते तर आपण डिस्कस करणारच आहोत. त्याचबरोबर जो काय महत्त्वाचा मुद्दा आहे याची जी समूळ इन्फॉर्मेशन आहे, मुळापासूनची जी काही इन्फॉर्मेशन आहे, मुळापासूनच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या सर्व या एडिटोरियलच्या अंतर्गत आपण समजावून घेऊयात. मग पहिल्यांदा तर आपल्याला पहिल्यांदा पॉईंट वाईज तुम्हाला सांगतो आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे. हे लाईन टू लाईन डिस्कस करायची आपल्याला काहीही गरज नाही, याच्यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिली नाही, परंतु हा जो मुद्दा आहे तो खूप जास्त न्यूजमधला मुद्दा आहे. त्यामुळं याच्याबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्या एक्झामच्या दृष्टीतून इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा मुद्दा जो आहे, हिजाब रॉ नेमका काय आहे, हिजाबचं प्रकरण नेमकं काय, हे समूळ समजावून घेणं गरजेचं आहे. मग पहिला पॉईंट आपल्याला हे इन्फॉर्मेशन समूळ आपल्याला डिस्कस करायचे. दुसरा पॉईंट महत्त्वाचा काय तर ज्युडिशरीचा याच्यामध्ये काय रोल आहे, म्हणजे हे प्रकरण आता हायकोर्टामध्ये चालू आहे, मग त्याच्यामध्ये आतापर्यंत हायकोर्टाने काय काय जजमेंट दिलेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा, सगळ्यात जास्त महत्त्वाचा की पॉईंट आपला काय असतोय तर आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून हे का महत्त्वाचं आहे हे आपल्याला तिसरं खरं तर डिस्कस करणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत पहिला पॉईंट आपला काय आहे तर हे नेमकं प्रकरण काय हे समजून घेणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट मी तुम्हाला काय सांगितलं, याच्यामध्ये ज्युडिशरीचा रोल काय आहे, म्हणजे न्यायव्यवस्थेचा रोल याच्यामध्ये नेमका काय हे आपल्याला बघायचं. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण चालू आहे, हायकोर्टामध्ये, मग त्याच्याशी रिलेटेड काय जजमेंट आहे किंवा सुप्रीम कोर्टानं काय कमेंट केली असेल तर ती कमेंट कोणते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय काय तर आपल्या सिलेबसची हे रिलेटेड कशा पद्धतीने हे आपल्याला डिस्कस करायचं आहे, तिसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं. आणि चौथा की पॉईंट काय तर याचे जे काही विविध परिणाम आहेत, विविध सब्जेक्टच्या दृष्टीतून याच्याकडे कसं बघायचं किंवा विविध समाज माध्यमातून याच्यावरती काय प्रतिक्रिया उमटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसऱ्या की पॉईंट मध्ये काय येतं तर हा धार्मिक मुद्दा आहे. मग नेमकं इस्लाम धर्मामध्ये हे जे काय हिजाबचं प्रकरण आहे त्याला किती महत्त्व दिलं जातं. इस्लाम धर्मातल्या स्त्रियांकडून याला सुद्धा विरोध केला जातो, स्त्रियांकडून सुद्धा, की हे हिजाब म्हणजे कुठंतरी स्त्रियांवरती बंधन आणलं जातं, त्यांना एका बुरख्यामध्ये कोंडून ठेवणं, एका बुरख्यामध्ये बांधून ठेवल्यासारखं आहे ते. त्यामुळं अनेक स्त्रिया ह्या ज्या सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रिया आहेत, मुस्लिम स्त्रिया विशेष करून, त्यांनी याला पहिल्यापासून विरोध त्यांनी करत आणलाय याला. आणि याच्याशी रिलेटेड कोणत्याही प्रकारे कुराणमध्ये वगैरे तरतूद नाही असं त्यांचं मत आहे. मग तो जो अँगल आहे तो सुद्धा आपण खऱ्या अर्थानं डिस्कस करणार आहोत. हे 4 की पॉईंट पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग आता पहिला नेमकं हे प्रकरण काय तर नेमकं प्रकरण काय, कर्नाटकमध्ये उडुपी डिस्ट्रिक्ट आहे, उडुपी जिल्हा आहे. त्या उडुपी जिल्ह्यामध्ये काय झालं, एका महाविद्यालयामध्ये मुलींना बुरखा घातला या कारणामुळे त्यांना प्रवेश दिला नाही. आता तुम्ही म्हणाल हे कारण जस्टिफायबल कसं काय तर त्यांचं मत याच्यावरती असं होतं की तो कोणत्याही प्रकारे गणवेशाचा भाग नाहीये, युनिफॉर्मचा भाग नाही महाविद्यालयाचा, त्याच्यामुळं त्यांना ते परिधान करून महाविद्यालयामध्ये प्रवेश करता येणार नाही. आता हे विशेष करून महाविद्यालयाने सांगितलं का हो, महाविद्यालयाने सांगितलं नाही. जे काय हिंदू कट्टरवादी आहेत किंवा इतर धर्माचे लोक आहेत त्या विद्यार्थ्यांकडून, संघटनांकडून त्याला विरोध करण्यात आला की तुम्ही ह्या युनिफॉर्मचा भाग नसताना सुद्धा यांना प्रवेश महाविद्यालयात का देता, मग युनिफॉर्मला किंमत काय राहील, अशा प्रकारचं जस्टिफिकेशन त्याला त्या संघटनांकडून देण्यात आलं. आणि त्या संघटनांकडून या मुलींना विरोध करायला सुरुवात झाली. मग काय झालं तर या मुलींनी त्याच्याशी रिलेटेड आंदोलन करायला सुरुवात केली की आम्ही काय परिधान करायचं, हा आमचं स्वातंत्र्य आहे, हे आम्हाला स्वतंत्र अधिकार आहे आमचा, आम्ही काय परिधान करायचं आणि काय नाही परिधान करायचं, भारतीय राज्यघटनेमध्ये आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. या मुद्द्यांवरती त्यांनी काय केलं, प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. आणि जेव्हापासून ते प्रोटेस्ट सुरू झाला तेव्हापासून ते जे प्रकरण आहे ते न्यूजमध्ये यायला सुरू झालं. मग न्यूजमध्ये आल्यानंतर
सगळीकडं हिजाब मुद्दा, हिजाबचा रॉ काय आहे, हिजाबचं प्रकरण काय, हे सगळीकडे झालं. आणि त्याचा परिणाम काय झाला तर एक याला धर्माचं स्वरूप प्राप्त झालं, म्हणजे हिंदू मुस्लिम असे एक तेढ निर्माण होणारं याला एक रंग प्राप्त झाला. आणि अनेक आपल्या देशामध्ये अनेक पॉलिटिशियनला जशी सवय आहे तसं काही पॉलिटिशियन याचा फायदा सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला, यांच्यामध्ये आणखी तेढ निर्माण करून. आणि ती तेढ, ते विष जे होतं ते विद्यार्थ्यांमुळे दिसायला लागलं. विद्यार्थ्यांमध्ये विशेष करून हिंदू धर्मामधून जे विद्यार्थी आपले येत आहेत त्या विद्यार्थ्यांनी भगवा दुपट्टा वगैरे घालून, मुलींनी भगवे फेटे वगैरे घालून प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर मुस्लिम भगिनी जे आपल्या आहेत त्यांनी काय केलं, बुरखा वगैरे घालून, हिजाब वगैरे परिधान करून प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. म्हणजे एकंदरीत याला स्वरूप कसलं प्राप्त झालं, धर्माचं स्वरूप प्राप्त झालं. आणि त्यामुळं कुठं कुठं हिंसक घटना घडायला सुरुवात झाली. त्यामुळं कर्नाटक सरकारनं काय केलं तर शाळा महाविद्यालयांना काही दिवसांसाठी सुट्टी जाहीर केली. तोपर्यंत हा मुद्दा कुठे गेला होता, कर्नाटक हायकोर्टामध्ये गेला होता. मग कर्नाटक हायकोर्टानं पहिल्या हिअरिंगमध्ये सांगितलं होतं की हा जो मुद्दा आहे त्याचं फायनल वर्डिक्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी काय करायचं. आता इथं दुसरा की पॉईंट आपला सुरू झाला की ज्युडिशरीने काय काय सांगितलं आतापर्यंत. तर कर्नाटक हायकोर्टानं सांगितलं की जोपर्यंत फायनल वर्डिक्ट कर्नाटक कोर्टाचं येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक जे काही वस्त्र आहेत, कपडे आहेत ते घालून महाविद्यालयांना, शाळांना जाणं टाळावं, अशा प्रकारचं जजमेंट पहिल्या हिअरिंगमध्येच खरं तर हायकोर्टानं दिलं होतं. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे जे एन व्ही रामण्णा चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत आपले, त्यांनी काय सांगितलं होतं की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आताच इंटरव्हेन्शन करणं हे खूप लवकर होईल, कारण हा मुद्दा हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्यामुळं फक्त अशा प्रकारचे जे प्रकरण आहेत ते आपण टाळायला पाहिजे, याच्याकडे जास्त न लक्ष देता आपण आपल्या भारतीय राज्यघटनेवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून चालला पाहिजे, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं. मग आता कर्नाटक हायकोर्टानं काय सांगितलं की शाळा महाविद्यालयांमध्ये तुम्ही अशा प्रकारची वस्त्र परिधान करून जाऊ नका. आणि त्याचबरोबर कर्नाटक सरकारला सांगितलं की शाळा महाविद्यालय जी काय सुट्टी तुम्ही दिली ती लवकरात लवकर म्हणजे रिन्यू करावी आणि लवकरात लवकर शाळा महाविद्यालय सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर कर्नाटक सरकारनं काय केलं होतं तर शाळा महाविद्यालय परिसरांमध्ये आंदोलन करण्यास, प्रोटेस्ट करण्यात मज्जाव केला होता, बंदी घातली होती. आणि ती मला वाटते आतापर्यंत सुरू आहे. मग आता काय झालंय तर तिथं शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आलेली आहेत, परंतु काही जे सेन्सिटिव्ह एरिया आहेत त्या सेन्सिटिव्ह एरियांमध्ये अजून सुद्धा शाळा महाविद्यालय सुरू करण्यात कर्नाटक सरकार जे आहे ते अपयशी ठरलेलं आहे, कारण तिथे हिंसक घटना होण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यामुळं कदाचित तसा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला असेल. आणि कालच वर्डिक्ट आणखी हायकोर्टाचं काय आलंय तर विशेष करून पिटिशनकर्त्यांनी हे सांगितलंय की जो युनिफॉर्म आहे तुमचा त्या कलरचाच आम्ही हिजाब घालण्यासाठी तयार आहोत, तशा पद्धतीची परमिशन आम्हाला द्यावी, अशी नवीन मागणी कर्नाटक हायकोर्टामध्ये केलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग आता भविष्यामध्ये हायकोर्ट काय निर्णय याच्यावरती देते हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. हा ज्युडिशरीचा रोल झाला. आता विशेष करून आपल्याला काय करायचं आहे तर हे जे प्रकरण आहे ते सिलेबसशी रिलेटेड कसं आहे ते बघायचं आहे. त्याच्या अगोदर चौथा जो की पॉईंट आहे, विशेष करून धर्मात याचं स्थान काय, बुरखा असेल किंवा हिजाब असेल. आता हिजाब आणि बुरखामध्ये सामान्य फरक आहे तर बुरखा म्हणजे पूर्ण बॉडी झाकलेली असते, चेहरा किंवा पूर्ण बॉडी असेल ती झाकलेली असते त्या बुरख्यानं. आणि हिजाब म्हणजे काय, फक्त केस वगैरे झाकलेले असतात, तोंड वगैरे झाकलेलं असतं, अशा प्रकारचं ते फक्त चेहऱ्यापुरता मर्यादित असतो, तो असतो हिजाब. आणि पूर्ण बॉडीसाठी जो असतो तो असतो बुरखा. हा फरक आहे, डिफरन्स, बेसिक डिफरन्स आहे बुरखामध्ये आणि हिजाबमध्ये. त्यामुळे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे खरं तर धर्मामध्ये जर विचार केला तर अनेक सोशल वर्कर जे आहेत इस्लाम धर्मामधून येणारे, विशेष करून त्या महिलांचं, त्या पुरुषांचं खरं तर मत असं आहे की हिजाब घालणं किंवा जो बुरखा घालणं आहे याच्याशी रिलेटेड कोणत्याही प्रकारची तरतूद धर्मामध्ये दिलेली नाही. इस्लाम धर्मामध्ये अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही. हे फक्त महिलांना एक खरं तर बंदिस्त ठेवायचं, महिलांवरती अनेक रिस्ट्रिक्शन लादलं जायचं, ह्याचं बुरखा आणि हिजाब असेल अशा प्रकारचे कपडे महिलांना धार्मिक आधारावरती कंपल्शन करायचं घालणं हे कुठंतरी त्याचं प्रतीक आहे म्हटलं गेले. म्हणजे हिजाब आणि बुरखा हे महिलांवरती बंधन असण्याचं प्रतीक आहे आणि ते आपण जुगारून द्यायला पाहिजे, अशा प्रकारचं स्टेटमेंट सोशल वर्कर जे वगैरे आहेत त्यांचं मत आहे. आणि बाकी उलेमा वगैरे, जसं की आता हिंदू धर्मामध्ये पुजारी वगैरे आहेत ना, जसं की ते स्वतःला म्हणतात आम्ही देवाला तुमचं म्हणणं सांगू शकतोय, मग त्यांचं चरित्र कसं का असं ना, त्यांच्यावरती क्वेश्चन उठवायचा आपल्याला अधिकार नाही. किंवा इस्लाममध्ये सुद्धा असेच दलाल मध्ये बसलेले आपल्याला पाहावयास मिळतात, उलेमा ज्याला आपण म्हणतो, बाकी जे आहेत तसं हिंदू धर्मामध्ये आहेत, मुस्लिमांमध्ये आहेत. मग या दोन धर्मांच्या लोकांनी, जसं की फॉर एक्झाम्पल मी हिंदूमधून बिलॉंग करतो किंवा मुस्लिम धर्मातून बिलॉंग करतो,
तर मला हे समजायला पाहिजे की नेमकं धर्मामध्ये तरतूद काय दिली. आता हिंदू धर्माचा विचार केला तर हिंदू धर्म हा ओळखला जातो सहिष्णुतेसाठी, सहनशीलतेसाठी. आणि हिंदू धर्म हा विशेष करून दुसऱ्या धर्माचं जे आहे ते आपण म्हणू शकतो प्रतिष्ठा जपण्यासाठीच ओळखला जातो, दुसऱ्या धर्माला रिस्पेक्ट देण्यासाठीच ओळखला जातो. परंतु आता हिंदू धर्मामध्ये अनेक विष कालवणारे लोक आहेत, ते विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचे विष कालवत असतात. तशीच पद्धत इस्लाममध्ये, इस्लाम धर्म सुद्धा अशा प्रकारची हिंसेला वगैरे अजिबात मान्यता देत नाही. परंतु चुकीचा इस्लाम धर्म शिकवणारे सुद्धा अनेक लोक आहेत. जसं की कसाबला शिकवून पाठवलं होतं की इतर धर्मीय लोकांना मारलं हीच इस्लाम आहे. मग हे असे प्रकार जे आहेत ते धर्मामध्ये अनेक वेळेला आपल्याला पाहावयास मिळतात. धर्माचा चुकीचा अर्थ शिकवला जातो. त्यामुळे खरं तर ते जे लोक आहेत ते भरकटलेले आपल्याला पाहावयास मिळतात. मग हे खरं तर धर्माची पोझिशन आहे या सिच्युएशनमध्ये. या प्रकारामध्ये धर्माची पोझिशन ही असलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. म्हणजे चुकीच्या घटना करण्यासाठी धर्माचा आधार दिला जातो त्याला. आणि मग जो फॉलोअर आहे त्याला अजिबात धर्माचं नॉलेज नसतं. जे त्याला चुकीचं शिकवलं जाते तेच बरोबर आहे असं तो समजतो आणि ते फॉलो करतो. मग ह्या सुद्धा घटना आपल्याला समजून घेणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि धार्मिक साक्षरता कुठेतरी आधुनिक काळाची गरज झाली की काय, हा क्वेश्चन सुद्धा एक वेगळा फॉर्म याच्यामध्ये होतो. म्हणजे धर्माची साक्षरता म्हणजे धर्माची साक्षरता सुद्धा आपल्याला करणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याला आपण रिलिजियस लिटरसी असं म्हणतो. ती सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. मुळात आपल्याला जर धर्मच माहिती नसेल तर मग ते जास्त आपला उपयोग करून घेऊ शकतात, जे धर्माचा चुकीचा अर्थ लावतात आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा स्वतःचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला त्याचा खरं तर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि वेगळा एक पॉईंट लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग याच्यामध्ये कुठल्या धर्माचा आपण विचार करू शकत नाही. हिंदू धर्म या जागी श्रेष्ठ आहे, मुस्लिम धर्म या जागी श्रेष्ठ आहे. पण जे हे मधले दलाल आहेत, जे दोन्ही धर्मांना बदनाम करतायत, दोन्ही धर्मांच्या लोकांना बदनाम करतायत, दोन्ही धर्मांच्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना चुकीचं धर्माचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा कुठेतरी बंदोबस्त होणं गरजेचं असते. परंतु तो बंदोबस्त खरं तर होण्यास आपण कुठेतरी अपयशी ठरले, आपले प्रशासन कुठेतरी अपयशी ठरले असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे बाकीचं डिस्कशन जरी झाले तर आपल्याला तिसरा की पॉईंट काय महत्वाचा आहे तर सिलेबसच्या आपल्या रिलेटेड का आहे महत्वाचं. तर याच्यामध्ये पहिलं महत्वाचं आहे, आपल्याला कॉन्सेप्ट दिलेली फंडामेंटल राईट्समध्ये ती आहे फ्रीडम ऑफ रिलिजन. त्याला आपण मराठीमध्ये धार्मिक स्वातंत्र्य असं म्हणतो. आर्टिकल 15 मध्ये दिले, आर्टिकल 25 मध्ये कलम भारतीय राज्यघटनेचं 25 जे आहे ते आपल्याला काय सांगतं तर धार्मिक स्वातंत्र्य आहे असं सांगतं. धर्माचं आचरण करण्याचं, धर्माची उपासना करण्याचं, धर्माचा प्रचार करण्याचं, धर्माचं पालन करण्याचं हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. आणि ते स्वातंत्र्य आपला मूलभूत अधिकार आहे, ते कोणी हनन करू शकत नाही. जर हनन केलं तर आपण त्याची दाद सुप्रीम कोर्टामध्ये मागू शकतो. त्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो. मग त्या फ्रीडम ऑफ रिलिजनमध्ये नेमकं काय सांगितलं याचा डिटेल आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपल्याला काय करायचं आहे तर फंडामेंटल राईट जे आपल्याला भारतीय राज्यघटनेचं कलम 12 ते कलम 35 मध्ये सांगितले आहेत ते सर्व जे फंडामेंटल राईट आहेत ते सर्व फंडामेंटल राईट आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो, दुसरा की पॉईंट आपला सेक्युलर ही कन्सेप्ट आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या प्रिअम्बलमध्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये दिले. मग ते सेक्युलर म्हणजे काय तर धर्मनिरपेक्ष ही संकल्पना आपल्याला दिली. मग ती धर्मनिरपेक्षता नेमकं आपल्याला काय सांगते, ती कॉन्सेप्ट नेमकी काय आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला सांगते, त्या कॉन्सेप्टचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं उहापोह करून ठेवायला पाहिजे, अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याला टच करणारा कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे तशा दृष्टीतून आपण अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं आहे. त्यामुळे हे जे 2 की पॉईंट आहेत ते डायरेक्ट आपल्या सिलेबसमधून बिलॉंग करतात आपण असं म्हणू शकतो. तिसरा जर की पॉईंट आपल्याला घ्यायचा झाला तर तिसरा आपण प्लुरॅलिझमसाठी ओळखलं जातो. म्हणजे विविधतेत एकता आहे, आपले विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत, विविध पंथ आहेत, विविध वंश आहेत आणि असे अनेक लोक एकत्र येऊन आपला भारत देश बनलाय. आणि जग जे आपल्याला ओळखतं ना ते सगळ्यात जास्त या कारणामुळे ओळखतं की हा देश विविधतेनं नटलेला आहे. विविध लोक, विविध पार्श्वभूमीवरून येणारी लोक एकत्र राहतात इथं आणि भारत देश हा एकात्म राहण्यासाठी मदत करतायत आणि सगळेजण भारत देश हा माझा देश आहे या भावनेनं जगतायत. त्यामुळे खरं तर या विविधतेत एकता असणाऱ्या देशाला ओळखलं जातं, म्हणजे भारताला ओळखलं जातं. मग ते कुठंतरी विविधता आहे त्याच्यामध्ये कोणीतरी विष कालवण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना, तशा पद्धतीचा क्वेश्चन इथं तर खरं तर निर्माण होतं. आणि आपले जर शिक्षण व्यवस्था बघितली आपण तर मला तर वाटतंय की आपली शिक्षण व्यवस्था सगळ्यात भंगार शिक्षण व्यवस्था आहे
असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे माझं वैयक्तिक मत आहे, हे सिलेबसच्या दृष्टीतून आपल्याला काही महत्त्वाचं नाही. परंतु याचं कारण काय, इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्याला जॉब मिळू शकत नाही. म्हणजे काय, तुमचा जो इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे तो सिलेबस अशा प्रकारनं त्याची रचना झाली की विद्यार्थ्याला जॉब मिळू नये. त्याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काय झालं तर प्रायव्हेट कॉलेजची संख्या वाढली, त्यामुळं ज्याची लायकी नाही इंजिनिअरिंग शिकायची त्याला सुद्धा ऍडमिशन मिळायला लागली. त्यामुळे काय झालं, ऑब्विस आहे तो कसं तर पास होणार आहे, त्यामुळे त्याला जॉब मिळणारच नाही. मग हे जे प्रकार आहेत ते प्रकार कुठेतरी कमी केल्याशिवाय आपण हे जे प्रकरण आहे ते सुधारू शकत. आणि त्याचबरोबर सामान्य ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आहे त्याला डायरेक्ट जॉब मिळू शकत नाही, त्याला सामान्य पगाराची सुद्धा नोकरी मिळू शकत नाही. मग हे कारण का होतं तर प्रायव्हेट शिक्षण संस्था ज्या आहेत त्या जास्त वाढल्या आणि त्यामुळे ते काय करायला लागले, डोनेशन घेऊन कुणालाही ऍडमिशन द्यायला लागले. आणि कुणालाही ऍडमिशन दिलं न दिलं हा वाद नाहीये, परंतु गुणवत्ता टिकली पाहिजे. जर त्या विद्यार्थ्याची लायकीच नसेल ग्रॅज्युएट व्हायची, पास व्हायची, तरी सुद्धा तो पास कसं काय होतोय, म्हणजे कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय, दाल में कुछ काला आहे. मग याचा कोण विचार करणार आहे, याचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. हा वेगळा पॉईंट आहे, परंतु हा सुद्धा खूप महत्त्वाचा. शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने आपली लयास आलेली आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हा आपण विचार करत नाही तोपर्यंत समाज सुधरू शकत नाही, देश सुधरू शकत नाही. आणि ही शिक्षण व्यवस्था चुकीची असल्यामुळेच हे जे विद्यार्थी आहेत यांना सहज काही लोक भडकवू शकतायत, सहज त्यांना भरकटवू शकतायत, सहज त्यांना धर्माचा चुकीचा अर्थ समजावून सांगू शकतायत. कारण त्यांना शिक्षण जे दिलं जाते त्या शिक्षणामध्ये कुठंतरी ही समज डेव्हलप व्हायची जी प्रकरण आहेत ती नाही येतच. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला त्या दृष्टीतून सुद्धा आपल्याला विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि सिलेबसच्या दृष्टीतून याचं जे काय महत्व आहे ते तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. त्यामुळे बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही. लेखकानं जे सांगितले त्याच्यापेक्षा सगळं पॉईंट जे आहेत या विषयाशी रिलेटेड ते सगळं पॉईंट तुम्हाला मी कव्हर करून सांगितलं. त्याचबरोबर एक भारतीय म्हणून आपण काय याच्याशी रिलेटेड विचार करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला मी समजावून इथं सांगण्याचा प्रयत्न केला. तुमची काय याच्याविषयी वेगळी मतं असतील तर ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावरती आणखी आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. पण कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं याच्याविषयी काय मत आहे हे सांगा. जर तुमचं वेगळं याच्यापेक्षा काय मत असेल तर मला पण त्याच्यामधून शिकायला मिळेल आणि बाकी आपले जे काही फॉलोअर्स आहेत त्यांना सुद्धा शिकायला मिळेल, बाकी विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा. त्यामुळे तुमचं याच्याविषयी काय मत आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी या एरोटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नव्हतं. पुढचं महत्त्वाचं कोणतं एरोटेल आहे का ते आपण बघूयात. पुढची जी न्यूज आहे, विशेष करून जे एरोटेल होते ना ते त्याच्यामध्ये एकच ते तेवढं महत्त्वाचं होतं, बाकी पॉलिटिकल आणि बाकी सब्जेक्टशी रिलेटेड आहे. त्यामुळे ते काय डिस्कस करण्यात आपल्याला सिलेबसशी रिलेटेड ते नाही, त्यामुळे ते डिस्कशन जे आहे ते वायफळ डिस्कशन होईल. त्यामुळे आता ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूया. विशेष करून ही जी न्यूज आहे ती उत्तराखंड आणि गोवाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि आता काय झालंय तर आता देशामध्ये आपल्या 5 राज्यांमध्ये असेंब्ली इलेक्शनचं वातावरण सुरू आहे. मग काही राज्यांमध्ये वोटिंग सुरू आहे, काही राज्यांमध्ये वोटिंग झालेलं आहे, ते सांगणारी खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यातून आता इथं बघा वोटर्सला कशा पद्धतीने आणलं जाते, हे आपल्या पॉलिटिशियनचं डबल स्टँडर्ड आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. जर यांनी अशा प्रकारच्या सुविधा सत्तेमध्ये आल्यानंतर दिल्यात तर देशाचा किती विकास होईल. पण नाही, सत्तेमध्ये येण्यासाठी काही करणार, वोटरला जाऊन वगैरे घरनं आणणार वगैरे, परंतु परत सत्तेत निवडून आल्यावर हे कुठं गेलेत त्यांनाच माहिती नसते. असो, हा एक वेगळा पॉईंट आहे. परंतु आपल्याला याच्यातून आपल्या सिलेबसचे रिलेटेड काय पॉईंट घ्यायचा आहे. पहिला तर आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते इलेक्शन कंडक्ट करत असते. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही जी काही बॉडी आहे ना ती खरं तर कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, घटनात्मक संस्था आहे. 2 प्रकारच्या संस्था प्रामुख्याने असतात, एक तर घटनात्मक आणि दुसरी कायदेशीर. ज्याची स्थापना कायदा करून निर्माण होते, कायदा नवीन करून एखाद्या संस्थेची स्थापना होत असेल तर त्याला कायदेशीर संस्था म्हणतात. आणि घटनेतच तरतूद एखाद्या संस्थेची असेल, घटना निर्मिती करतानाच त्या संस्थेची घटनेमध्ये तरतूद केलेली असेल तर ती संस्था असते ती घटनात्मक संस्था असते, किंवा त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडी असं म्हणतो. मग त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे असतात त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड कलम कोणता आहे, पार्ट कोणता आहे घटनेमध्ये, हे सगळं तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि दुसरा की पॉईंट तुमच्यासाठी प्रश्न काय तर कोणकोणत्या राज्यांमध्ये आता असेंब्ली इलेक्शन सुरू आहेत तेवढे फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन सुद्धा होईल. आणि जेवढ्या तुम्ही जास्त कमेंट करत असताय ना
तेवढं यूट्यूब जे आहे ते आपला प्लॅटफॉर्म जास्त सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे आपला प्लॅटफॉर्म ग्रो व्हायला मदत होते. त्यामुळे लाईक्स आणि कमेंट्स शेअर हे करत चला, जेणेकरून प्लॅटफॉर्म जे आहे तो लवकरात लवकर ग्रो होऊ शकेल आणि जास्तीत जास्त आपण आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे ते फक्त करत चला. त्याच्यामध्ये खूप कमी वेळ लागतो ते करण्यासाठी, परंतु ते केल्यानं जास्त बूस्ट आपल्या चॅनलला मिळतो, आपल्या प्लॅटफॉर्मला मिळतो. त्यामुळे प्लीज ते फक्त करत चला. बाकी दुसरा जो की पॉईंट आहे तो तुम्हाला प्रश्नच विचारलाय, त्याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा. पुढची न्यूज आहे ती इकॉनॉमीशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते, अर्थशास्त्राशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून इन्फ्लेशन रेट जो आहे, रिटेल इन्फ्लेशन रेट असं आपण त्याला म्हणतो. रिटेल इन्फ्लेशन म्हणजे किरकोळ जी महागाई आहे ती किरकोळ महागाई आपल्याला वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. किरकोळ आणि घाऊक दोन प्रकारच्या महागाई आपण म्हणू शकतो या क्षेत्रातल्या. त्याला आपण रिटेल आणि होलसेल इन्फ्लेशन असं म्हणतो. रिटेल म्हणजे किरकोळ आणि होलसेल म्हणजे घाऊक. त्या दोन कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथं रिटेल इन्फ्लेशन विषयी बोलले गेले, किरकोळ महागाई विषयी बोलले गेले आणि त्याचा जो रेट आहे, त्याचा जो दर आहे तो जानेवारीमध्ये वाढताना आपल्याला पाहावयास मिळाला. तो 6.1%, 6.01% पर्यंत गेलेला आपल्याला पाहावयास मिळते. मग हे जे इन्फ्लेशन आहे ते जास्त का मानलं जाते, तर आरबीआयचा जो अप्पर टॉलरन्स रेट आहे, म्हणजे आरबीआय सहन कितीपर्यंत करू शकते महागाई रिटेल क्षेत्रातली, तर 6% पर्यंत करू शकते. परंतु जानेवारीमध्येच हे 6% जे लिमिट आहे ते 6% लिमिट क्रॉस झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे कुठंतरी ही चिंतेची बाब असेल सुद्धा अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याकडून मानलं जाते. त्यामुळं ही खरं तर न्यूज महत्वाची आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा इन्फ्लेशन ही कन्सेप्ट माहिती पाहिजे, महागाई ही नेमकी कन्सेप्ट काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. इन्फ्लेशन ज्याला आपण म्हणतो ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आरबीआय विषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. आरबीआयची स्थापना वगैरे काय झाली. त्यानंतर आरबीआय मध्ये काय तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते, पतधोरण समिती त्याला आपण म्हणतो. मॉनिटरी पॉलिसी कमिटी MPC या मॉनिटर पॉलिसी कमिटी जी आहे समिती जी आहे त्या समितीविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मॉनिटरिंग पॉलिसी कमिटी जी आहे त्या कमिटीविषयी, मग त्याचे चेअरमन कोण असतात, त्याच्यात मेंबर कोण कोण आहेत, आता सध्याला कोण कोण मेंबर आहेत, त्याचे कोण चेअरमन आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्या दृष्टीतून खरं तर या न्यूजचा अभ्यास करा. त्या दृष्टीतून आपल्याला महत्वाचे आणि त्या दृष्टीतून म्हणजे कसं तर अर्थशास्त्राच्या दृष्टीतून ही महत्वाची न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये घेण्यासारखं असं काही इम्पॉर्टंट नाहीये. पुन्हा कर्नाटकशी रिलेटेड जो मुद्दा आहे, आता तिथं शाळा वगैरे सुरू केल्या हायकोर्टाच्या सांगण्यावरून, परंतु काही स्कूल असे आहेत की त्याच्यामध्ये एंट्री दिली गेली नाही मुलींना हिजाबवरून. मग हे हायकोर्टाचा आदेश आहे तरी सुद्धा हे असे प्रकरण घडताना आपल्याला पुन्हा सुद्धा पाहावयास मिळतात. म्हणजे धर्मांध म्हणू शकतो आपण. यांना धर्म कळला नाही, ना देश कळला, ना भारतीय राज्यघटना कळली, ना त्यांना सेक्युलर कन्सेप्ट माहिती आहे, ना त्यांना कलम 25 माहिती आहे. मग त्याचं ते आपण बघू शकतो. याच्यावरून की पॉईंट काय घ्यायचे तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि पुढची ममता बॅनर्जींनी सांगितले की जे सेक्युलर आहेत त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तुम्ही जर सेक्युलर असाल तर एकत्र ये. म्हणजे सेक्युलर कन्सेप्ट इथं सुद्धा आलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्याला आपण धर्मनिरपेक्षता असं संबोधतो. त्यामुळे त्या धर्मनिरपेक्षतेचा अभ्यास आपण करणं हे ऑलरेडी तुम्हाला मी सांगून ठेवलेलं आहे. बाकी पॉलिटिकल न्यूज आहे, पॉलिटिक्ससाठी काही वल्गना करतात यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पुढची जी या कोपऱ्यातली छोटीशी न्यूज आपल्याला पाहावयास मिळते ना, त्याच्यामध्ये काय केलंय इंडियन गव्हर्नमेंटनं चायनीज 54 प्रकारची जी ॲप आहेत ती चायनीज ॲप आहेत त्यांच्यावरती बॅन आणलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. जसं की टिकटॉकवरती बॅन आणला होता तशाच पद्धतीनं या 54 प्रकारच्या ॲपवरती बॅन आणलेला गव्हर्नमेंटनं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. त्यामुळे खरं तर ही न्यूज जास्त महत्त्वाची आहे. विशेष करून चायना आणखी न्यूजमध्ये का असतो तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल वरती सुद्धा यांची घुसखोरी वारंवार चालू असते. जसं की त्यांची टेंडन्सी आहे पहिल्यापासून. त्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमुळे सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतो. त्यामुळे आपल्याला एकंदरीत काय करायचं आहे तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनाचे आणि इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याचा डिटेल आपल्याला अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. मग त्या दृष्टीतून आपण खरं तर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण अभ्यास करायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, फक्त लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप अनेक वेळा मी तुम्हाला दाखवलाय. तो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप फक्त जास्त वेळा रीड करून ठेवा. त्याच्यावरती जे काही महत्त्वाचे एरिया न्यूजमध्ये असतात कॉन्फ्लिक्टमुळे ते एरिया जास्त करून विशेष करून मॅप रिडिंग त्याचा करून ठेवा. मॅपवरती कशाही पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. हे MPSC पोरांसाठी पण मी सांगतोय, UPSCच्या पोरांसाठी पण मी सांगतोय. आणि इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास आपण खरं तर UPSCच्या पोरांसाठी सांगतोय. UPSC मध्ये GS सेकंडमध्ये आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन हा टॉपिक दिलाय.
त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून याचा डिटेलमध्ये अभ्यास आपण करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं, इंटरनॅशनल रिलेशनचा, आंतरराष्ट्रीय संबंधाचा. त्यामुळे तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करून डिटेलमध्ये ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती खूप महत्त्वाची न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. विशेष करून ही जी न्यूज आहे ती इस्रोशी रिलेटेड आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, त्या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आहे. इस्रोने 3 सॅटेलाइट लॉन्च केले पहाटेच, आणि ते जे लॉन्चिंग आहे ते यशस्वी ठरलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे जे 3 सॅटेलाइट आहेत म्हणजे उपग्रह आहेत, ते विशेष करून PSLV C52 या क्षेपणास्त्राद्वारे प्रस्थापित केलेले आहेत, प्रक्षेपित केले आहेत. त्यामुळे PSLV C52 सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे जे प्रक्षेपण झालं ते सतीश धवन स्पेस सेंटरवरून श्रीहरिकोटामधून झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. पहाटे 6च्या सुमारास हे जे आहे ते प्रक्षेपण झालं आणि ते यशस्वी झालं हे सुद्धा त्यांनी जाहीर केले. म्हणजे काल पहाटे हे खरं तर पार पडलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. नवीन जे चेअरमन झालेले आहेत इस्रोचे, एस सोमनाथ, हे जेव्हापासून आत्ताच यांचे नियुक्त झाले K-Sivan यांच्यानंतर एस सोमनाथ यांची, आणि त्यांच्या नियुक्तीनंतरचं हे सगळ्यात मोठं प्रक्षेपण मानलं जातं. त्याचबरोबर बाकी जे खरं तर उपग्रह सोडलेले आहेत 3 प्रकारचे, बाकी म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये महत्वाचा जो आहे ते EOS-04 हा महत्वाचा उपग्रह आहे, सॅटेलाइट आहे. आणि त्याच्यानंतर बाकी मायनर सॅटेलाइट सुद्धा त्याच्याबरोबर, म्हणजे एकूण 3 उपग्रह सोडले, 3 सॅटेलाइट सोडले. त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा EOS-04 आहे, आणि दुसरे 2 जे आहे ते INS-2TD हा एक आहे, आणि इन्स्पायर सॅट 1 हा एक आहे. इथं नावं तुम्हाला दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. हे 3 प्रकारचे, विशेष करून याला नंबर देऊन सांगतो, हा पहिला आहे, हा दुसरा आहे, आणि हा जो आहे तो तिसरा असलेला आपल्याला पाहावयास मिळते. हे 3 उपग्रह त्या PSLV C52 द्वारे अवकाशामध्ये प्रस्थापित करण्यामध्ये इस्रो यशस्वी ठरलेला आहे. त्याच्याच रिलेटेडचा जो जल्लोष आहे ते सुद्धा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केलेला, आपण म्हणू शकतोय सादर केलेला आपल्याला पाहावयास मिळाला. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता राहिला प्रश्न कशाचा, तर हे उपग्रह जे सोडलेले आहेत अवकाशात यांचं काम काय असेल, तर यांचं काम पृथ्वीचं निरीक्षण करणं हे यांचं काम असेल. निरीक्षण कशासाठी, तर विशेष करून ॲग्रिकल्चरल क्रॉपसाठी निरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण वातावरण जर बदलत असेल तर हे सॅटेलाइट आपल्याला चांगली माहिती वातावरणाशी रिलेटेड सुद्धा पुरवू शकतात. हे EOS-04 जे आहे ना ते हाय क्वालिटी इमेजेस आपल्याला प्रोव्हाइड करेल, म्हणजे अवकाशातून पृथ्वीच्या हाय क्वालिटी इमेजेस आपल्याला प्रोव्हाइड करेल, आणि त्या इमेजेस मधून आपण खऱ्या अर्थानं अंदाज लावू शकतो वेगवेगळ्या गोष्टीचा. त्याच्यामध्ये मग ॲग्रिकल्चरलशी रिलेटेड अंदाज लावू शकतोय, फॉरेस्ट्रीशी रिलेटेड अंदाज लावू शकतोय, प्लांटेशनशी रिलेटेड म्हणजे पेरणीशी रिलेटेड अंदाज लावू शकतोय, फ्लूड मॅपिंग म्हणजे जर पुरासारखी परिस्थिती झाली असेल तर किती एरिया त्या पुराखाली आलेला आहे ह्याच्या जर इमेज आपल्याला पाहिजे असतील तर त्या इमेज सुद्धा आपण घेऊ शकतो या सॅटेलाइटच्या मार्फत, उपग्रहाच्या मार्फत. त्याचबरोबर सोईल मॉइश्चर, हायड्रोलॉजी याच्यासाठीचे जे अंदाज आहेत ते लावण्यासाठी खरं तर हे उपग्रह जे आहेत ते आपल्याला महत्त्वाचे ठरत आहेत. यांचं जे ऑब्झर्वेशन आहे ते आपल्याला महत्त्वाचं ठरेल. यांनी जे पाठवलेले इमेजेस आहेत ते आपल्याला महत्त्वाचे ठरले. त्या दृष्टीतून हे जे प्रक्षेपण आहे ते महत्त्वाचं मानलं जाते. त्यामुळं याचा सर्व अभ्यास तुम्हाला असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्यामुळे की पॉईंट हाच आहे की हे जे PSLV C52 आहे याच्याशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. त्याचबरोबर हे जे 3 उपग्रह सोडलेले आहेत, इथं मी तुम्हाला नंबर देऊन सांगितले, त्या 3 उपग्रहांची सुद्धा डिटेल माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, त्यांच्या वजनांसकट. समजते? त्यामुळे त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन फॉर्म झाला तरी तुम्हाला तो अवघड जाऊ नये, सहजरित्या तुम्हाला तो टॅकल करता यावा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते आपण बघूयात डिटेलमध्ये. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड आहे, आणि चायनाचे जे काय ऑफिशियल आहेत त्यांचं नाव आहे वांग वेनबिन. चायनीज फॉरेन मिनिस्टर आहेत, हे चायनाचे परराष्ट्र मंत्री आहेत. त्यांनी हे सांगितलंय की जे चायनीज इंडिया बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरून इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट इंडियाने करू नये असं यांचं मत आहे. आता इंडियाने इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट काय केले, तर स्टेटमेंट हे केलं की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती वारंवार घुसखोरी करायचा प्रयत्न चायना करतोय. त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही, ते बरोबरच आहे. कारण गलवान व्हॅलीमध्ये 2020 मध्ये जो इन्सिडेंट घडला त्याच्यामध्ये जवान सुद्धा शहीद झाले होते, यांच्या पण जवानांना हानी पोचली होती, आपल्या पण जवानांना हानी पोचली होती, रक्तपात मोठ्या प्रमाणात झाला होता. मग त्याच्यामध्ये चुकीचं असं काय नाही. परंतु यांना मिरची का लागली आता, कारण आता क्वाडची मीटिंग झाली आणि क्वाडच्या मीटिंगमध्ये एकंदरीत चायनाचं नाव न घेता चर्चा या LACV म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल विषयी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे यांना आता मिरची लागली. म्हणजे कसं झाले माहिती आहे का, चोर ते चोरांवर शिरजोर.
आपली मन जे आहे ना ते तंतोतंत यांना लागू होते. हे चोर आहेत परंतु शिरजोर करायचं की आम्ही चोर नाही, हे अशा पद्धतीचे स्टेटमेंट वारंवार हे करत असतात आणि कृती जे करायचे तेच करतात. आता साऊथ चायना सी मध्ये जर बघितलं तर साऊथ चायना सी मध्ये यांची घुसखोरी इलिगल चालूच आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं सुद्धा यांना फटकारलं होतं, तरी सुद्धा यांनी ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या त्या बंद केल्या नाहीत. त्यामुळे या स्टेटमेंटला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही, हे जगाला सगळं माहिती आहे. परंतु आपल्याला आता सिलेबसच्या दृष्टीतून याच्यातून काय बघायचं आहे, तर जसं की मी तुम्हाला सांगितलं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यूपीएससाठी ते महत्त्वाचं होऊन बसतं. दुसरा महत्त्वाचा की पॉईंट काय तर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा जो एरिया आहे तो डिटेल आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. जसं की ऑलरेडी तुम्हाला मी अनेक वेळा तो दाखवलाय पण, आणि आता याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितले त्याचा टोटल अभ्यास करून ठेवा. ते यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी खरं तर महत्त्वाचं आहे. आणि आता क्वाडची मिटिंग झाली, जसं की मी तुम्हाला इथं उल्लेख केला क्वाडची मिटिंग झाली. क्वाडचे मेंबर कोण कोण आहेत तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, युएसए आहे, जपान आहे आणि इंडिया आहे. या 4 कंट्रींनी मिळून क्वाडची स्थापना झाली. क्वाडचे मेंबर आहेत ते. मग ते क्वाडचं काय महत्व आहे, त्याची स्थापना कधी झाली, त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हे की पॉईंट खऱ्या अर्थानं याच्यामधून येत आहेत. बाकी रशिया युक्रेनचा संघर्ष काय वगैरे त्याच्याशी रिलेटेड तर मी ऑलरेडी एक वेगळं लेक्चर बनवले. आपली करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी दिली आहे. त्याच्यामध्ये रशिया युक्रेनचा जो आत्ताचा गाजणारा मुद्दा आहे तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते लेक्चर बघितलं नसेल तुम्ही तर अवश्य बघून घ्या, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन त्याची रिलेटेड मिळून जाईल. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ते सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड न्यूज आहे. विशेष करून इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा जो मुद्दा आहे तो सुद्धा अनेक दिवसांपासून गाजतोय. आणि या इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी रिलेटेड नेमका मुद्दा काय याची डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. त्याची जी प्लेलिस्ट आहे करंट बेस्ड इश्यू नावाची आपली, त्या प्लेलिस्टमध्ये आपण करंटमध्ये जे काही महत्त्वाचे गाजणारे मुद्दे असतात त्याच्यावरती वेगळं लेक्चर बनवून तिथं अपलोड करत असतोय. त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी रिलेटेड जे काही व्हिडिओ मी बनवले, लेक्चर बनवले ते बघू शकताय. याची सर्व इन्फॉर्मेशन मी तिथं देण्याचा खरं तर प्रयत्न केला. मग विशेष करून इकॉनॉमिकल विकर सेक्शनला नीटमध्ये जे काही रिझर्वेशन दिलं जाते त्या रिझर्वेशनशी रिलेटेड ही खरं तर मुद्दा आहे. म्हणजे एकंदरीत ऑल इंडिया कोटामध्ये जे काही इकॉनॉमिकल विकर सेक्शनला आर्थिकरित्या मागास वर्गाला जे काही आरक्षण दिलं जाते त्याच्याशी रिलेटेड हा मुद्दा आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली गेली होती. आणि मुद्दा नेमका कशाचा आहे तर 8 लाख रुपये क्रायटेरिया जो आहे तो 8 लाख रुपये क्रायटेरियाचा आहे. कारण ओबीसीसाठी सुद्धा मॅक्झिमम इन्कम ॲन्युअल इन्कम जे आहे ते 8 लाख रुपयेच आहे. आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी सुद्धा रिलेटेड जे मॅक्झिमम इन्कम त्या फॅमिलीचा असायला पाहिजे तो क्रायटेरिया 8 लाख रुपयेचाच आहे. म्हणजे यांच्यावरती आरोप काय लावला जातो गव्हर्नमेंटवरती की इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी जो क्रायटेरिया तुम्ही ठरवला 8 लाख रुपयाचा त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोणत्याही प्रकारचा अभ्यास केला नाही. उलट तुम्ही काय केलंय तर ओबीसीचा जो क्रायटेरिया आहे तोच तिथं कॉपी करून पेस्ट केलाय असं त्यांचं मत आहे. त्याच्याशी रिलेटेड सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांना प्रश्न विचारलेला आपल्याला पाहावयास मिळाला आणि त्याचीच सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. आणि आता सुप्रीम कोर्टानं काय सांगितले, जोपर्यंत जवळजवळ अंदाज आहे की मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टाचा फायनल डिसिजन येईल. मार्चमध्ये हिअरिंग सुप्रीम कोर्टामध्ये ठेवल सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचा अंदाज पाहावयास मिळतोय. परंतु तोपर्यंत याच्या अगोदर जे काय नियम लागू होते त्या नियमांच्या आधारावरतीच विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जावं, त्या नियमांच्या आधारावरतीच ऑल इंडिया कोर्टामध्ये विद्यार्थ्यांना आरक्षण दिलं जावं असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं आधी पण, आता पण तसं मेन्शन सुप्रीम कोर्टाने केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि मार्चमध्ये याच्याशी रिलेटेड हिअरिंग होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट सुप्रीम कोर्टानं केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, फक्त इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी रिलेटेड जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो की ते लेक्चर डिटेलमध्ये बघून घ्या जेणेकरून सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळून जाईल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. आणि बाकी हिजाब प्रकरण तर ते खरं तर न्यूजमध्ये जाईल. ते फक्त कर्नाटकमध्ये पडसाद उमटले नाहीत तर इतर राज्यांमध्ये सुद्धा पडसाद उमटलेले आपल्याला पाहावयास मिळते. जसं की महाराष्ट्रामध्ये विद्यार्थिनींनी काय सांगितलं, मग त्या कोणत्याही धर्माच्या विशेष करून हिंदू धर्माच्या विद्यार्थ्यांनी काय म्हटल्या की जर मुलींना रिस्ट्रिक्ट केलं जात असेल अशा प्रकारचे कोणते कपडे घालायचे आणि कोणते कपडे घालायचे नाही तर आम्ही सुद्धा उद्या हिजाब घालून बाहेर पडू आणि त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करू अशा पद्धतीचं स्ट्रॉंग स्टेप सुद्धा विद्यार्थिनींनी घेतलेला आपल्याला पाहावयास मिळाला. तशाच पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे जो काल होता त्याच्या पार्श्वभूमीवरती जम्मू काश्मीरमध्ये काय झालं तर महिलांनी बुरखा घालून अशा प्रकारचं उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतं, साजरा केलेला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं.
की बुरखा ही आमची शान आहे, अशा पद्धतीचं त्यांचं ते साजरं करण्यामागचं इंटेन्शन असलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. त्यामुळे त्याचे जे पडसाद आहेत ते अनेक ठिकाणी उमटताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यातलाच एक हा पडसाद आपण म्हणू शकतोय. पुढची न्यूज आहे ती पुतीन काकाशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण का, तर रशिया आणि युक्रेन हा झाला मजेचा भाग, परंतु रशिया आणि युक्रेन हा कॉन्फ्लिक्ट जो आहे तो जास्त न्यूजमध्ये असा असलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि 1,30,000पेक्षा जास्त सैनिक जे आहेत ते युक्रेन बाँड्रीवरती रशियानं म्हणजे व्लादिमीर पुतीन यांनी डिप्लॉय केलेले आपल्याला पाहावयास मिळाले. त्यामुळे तणाव वाढताना पाहावयास मिळाला. त्याच्यामध्ये नाटोने इंटरव्हेन्शन केलं, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो त्यांनी इंटरव्हेन्शन केलं. त्यानंतर युएसएने त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं आणि एक तिसऱ्या महायुद्ध होतंय की काय असं सिच्युएशन निर्माण तिथं झालेलं आपल्याला पाहावयास मिळाले. परंतु आता पुतीन यांनी नवीन स्टेटमेंट काय जारी केले की आम्ही बोलणी करण्यासाठी तयार आहोत. म्हणजे आता कुठंतरी शांततेनं मार्ग कुठंतरी निघतोय की काय असं सिच्युएशन त्याच्यामध्ये निर्माण झाले आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे खरं तर ही न्यूज आपल्याला महत्त्वाची आहे आणि विशेष करून रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट जो आहे तो जगातला आता सगळ्यात जास्त गाजणारा मुद्दा आहे. म्हणून त्याच्यावरती विशेष करून लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते सापडेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, जसं की मी तुम्हाला फ्रंट पेजला सुद्धा हे सांगितलं होतं. त्यामुळे ते लेक्चर बघून घ्या. जागतिक लेवलला गाजणारा खूप मुद्दा आहे हा. त्यामुळे याच्यावरती कशाही पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, याला टच होणारा. त्यामुळे ते लेक्चर डिटेलमध्ये बघून घ्या. तुम्ही बघितलं नसेल तर त्याच्यामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये मॅप वगैरे दाखवून मी डिटेल त्याची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्लीज ते लेक्चर बघून घ्या. हा मुद्दा तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. आणि त्याचबरोबर हा जो रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आहे याचा परिणाम आपल्या शेअर बाजारावरती सुद्धा झालेला आपल्याला पाहावयास मिळते. सेन्सेक्स जो आहे तो 3% घसरलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळाला. आणि त्याचबरोबर शेअर बाजारावरती आणखी एक परिणाम कशात झाले तर ऑइल प्राइसेस ज्या वाढत चाललेल्या आहे त्या ऑइल प्राइसेसचा सुद्धा परिणाम त्याच्यावरती झालेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. कच्चं तेलाच्या किमती वाढत चालल्या त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये पेट्रोलच्या डिझेलच्या किमती वाढलेल्या आपल्याला पाहावयास मिळाल्या होत्या. त्याचा परिणाम कुठंतरी शेअर मार्केटवरती होताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची भीती गुंतवणुकीशी रिलेटेड आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यामुळे काय झालंय तर जे विशेष करून शॉर्टसाठी व्यापार करत असतात, म्हणजे शेअर शॉर्ट, आता शॉर्ट काय आहे, कॉल ऑप्शन काय, हे शेअर मार्केटशी रिलेटेड माणसं असतात त्यांना चांगल्या पद्धतीने कळतं. कॉल ऑप्शन कशाला म्हणायचं, शॉर्ट ऑप्शन कशाला म्हणायचं, कॉमर्स बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने कळतं. त्यामुळे तुम्हाला जर हे समजत नसेल तर लक्षात घेऊ नका, ते काय आपल्या सिलेबसचा वगैरे भाग नाही, किंवा कॉल ऑप्शन म्हणजे काय, शॉर्ट म्हणजे काय, याच्यावरती काय क्वेश्चन फॉर्म होणार नाही. फक्त मला हे सांगायचं आहे की ह्याचा जो परिणाम आहे, आंतरराष्ट्रीय घडणाऱ्या घटनांचा जो परिणाम आहे तो कशा पद्धतीनं शेअर मार्केटवरती होतोय हे इथं सांगितले. तो किती प्रमाणात झालाय हे सुद्धा सांगितले. 3% सेन्सेक्सनं शेअर मार्केट जे आहे ते पडलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि ऑइलचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होतोय. विशेष करून क्रूड ऑइल जे आहे, कच्चं तेल जे आहे ते इतर कंट्रींकडून आपण घेत असतो, इराण सारख्या कंट्रींकडून. त्यामुळे त्यांनी जर ह्या किमती वाढवल्या तर आपल्या देशामध्ये सुद्धा जे आपण पेट्रोल डिझेल बनवतो क्रूड ऑइल पासून, कच्च्या तेलापासून, त्याच्या सुद्धा किमती ऑब्वियस वाढणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा आपल्या शेअर मार्केटवरती होताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. इथं आपलं आजचं द हिंदूचं डिस्कशन समाप्त होतंय. ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या, जे काही महत्त्वाचे एडिटोरियल होते ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल आणि मी पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी तुमच्या काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. त्याला मी वेळोवेळी नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.